बाळा, आज मी तुला धन, यश किंवा संकट याबद्दल बोलणार नाही. आज मी त्या गोष्टीबद्दल बोलणार आहे जी प्रत्येक भक्त करतो, पण फार कमी लोक समजून करतात. तू रोज माझ्या समोर हात जोडतोस, अगरबत्ती लावतोस, दिवा लावतोस, फुलं अर्पण करतोस, पण एक प्रश्न स्वतःला विचार, तुझं मन खरंच माझ्यासमोर नतमस्तक होतं का? की फक्त शरीर मंदिरात येतं आणि मन जगभर फिरत राहतं? बाळा, पूजा म्हणजे फक्त दिवा लावणं नाही, पूजा म्हणजे मनातील अंधार दूर करणं. माळ हातात घेणं सोपं आहे, पण मनातला राग सोडणं कठीण आहे. मंदिरात जाणं सोपं आहे, पण घरात प्रेमाने बोलणं कठीण आहे. मोठा नैवेद्य दाखवणं सोपं आहे, पण भुकेलेला एक घास देणं कठीण आहे. म्हणूनच मी तुला सांगतो, भक्तीचा अर्थ फक्त विधी नाही, भक्तीचा अर्थ आहे मन शुद्ध ठेवणं. आज अनेक लोक देवाकडे फक्त मागण्यासाठी येतात. माझं काम होऊ दे, माझी इच्छा पूर्ण होऊ दे, माझं संकट दूर होऊ दे, पण फार कमी लोक म्हणतात, मला चांगला माणूस बनव. बाळा, जर तुझं मन बदललं तर तुझं आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही. आजपासून एक छोटी सवय लाव. कोणाबद्दल वाईट बोलण्यापूर्वी दोनदा विचार कर. कोणाचा अपमान करण्यापूर्वी स्वतःच्या स्वप्नांकडे पहा. आणि रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला विचार, आज माझ्यामुळे कोणाच्या चेहऱ्यावर हसू आलं? जर या प्रश्नांचं उत्तर हो असेल तर समज आजची तुझी पूजा स्वीकारली गेली. बाळा, मला मोठे हार नकोत, मोठे अभिषेक नकोत, मोठ्या घोषणा नकोत. मला तुझ्या मनातील प्रामाणिकपणा हवा आहे, कारण जिथे सत्य आहे तिथेच माझा वास आहे. म्हणून आजपासून स्वतःच्या मनाला भेट. मन स्वच्छ ठेव, लोकांवर प्रेम कर, आई वडिलांचा आदर कर, गरजूंना मदत कर आणि प्रत्येक दिवस स्वतःला कालपेक्षा चांगला बनव. तेव्हाच तुझी भक्ती पूर्ण होईल.